आता मालेगावात महत्त्वाची बातमी आहे। 9 ठिकाणी ईडीचे छापे पडलेले आहेत। बोगस जन्म दाखला प्रकरणात अटक असलेले तव्वाब शेख यांच्या राहत्या घरी ईडी मार्फत घराची झडती सुरू आहे। तव्वाब शेख मालेगाव महापालिकेत जन्म मृत्यू विभागामध्ये आहेत। मालेगावमध्ये ईडीची ही छापेमारी आहे। 9 ठिकाणी ईडीने छापे टाकलेत। बनावट जन्म मृत्यू दाखले बनवल्याच्या प्रकरणामध्ये ईडीने ही मनी लॉन्ड्रिंगला गुन्हा जो आहे तो सुद्धा नोंद करण्यात आलेला आहे। महाराष्ट्र पोलिसांनी दाखल केलेल्या 16 वेगवेगळ्या एफआयआरच्या अनुषंगाने ईडीने गुन्हा दाखल केलाय। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांच्याकडून। निलेश, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसापासून मालेगाव जे ते ईडीच्या रडारवर पाहायला मिळत आहे। मालेगावमध्ये जो हवालाचा पैसा आणि जे काही बँक घोटाळा झाला होता तो पैसा तो इथे ओढ यासाठी वापरल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर या ठिकाणी ईडीचे छापे मारले होते। आणि त्यानंतर मालेगाव शहरामध्ये जो बोगस जन्म दाखला प्रकरण जे ते या ठिकाणी उघडकीस आलं। बांगलादेशी घुसखोरी या ठिकाणी अधिकृत दाखले देण्याचं प्रकरण जे ते या ठिकाणी समोर आलं होतं। आणि त्यातूनच या ठिकाणी महानगरपालिकेचे जन्म दाखला विभागाचे जे कर्मचारी आहेत तव्वाब शेख यांनी देखील या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार करून काही लोकांना बोगस बनावट जन्माचे दाखले दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे। आणि त्यांना त्या ठिकाणी अटक देखील करण्यात आली। आणि त्यातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार झाल्याने त्यांना आता ईडीच्या रडारवर आले। आणि आज सकाळपासून आपण जर पाहिलं तर मालेगावमध्ये विविध 9 ठिकाणी ईडीच्या पथकाने आता छापेमारी करायला सुरुवात केली आहे। आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा मालेगाव जे ते ईडीच्या रडारवर येताना दिसतंय। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी निलेश।